नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीसोबत। मंडळी, आज आपण सकाळच्या उरलेल्या वरणापासून खूप मस्त चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत। ही भाजी खायला खूप छान लागते। तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा। बऱ्याच वेळा काय होतं, सकाळी आपण वरण बनवतो आणि संध्याकाळी खूप जास्त वरण शिल्लक राहते, पण ते वरण खायला मात्र कोणीच तयार नसतं आणि ते वरण फेकण्यात जातं। पण जर का तुम्ही माझ्या या पद्धतीने ही भाजी बनवली तर परत तुम्हाला वरण फेकण्याची गरज पडणार नाही आणि तुमच्या घरातील मंडळींना एवढी आवडेल की परत तुम्हाला ही भाजी बनवायलाच लावतील। एवढी चवीला छान होती ही भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथं मी एक छोटंसं वाटण तयार करणार आहे। त्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, थोडंसं अद्रकचं तुकडं, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता नेहमीप्रमाणे आपण अगोदर कांदा भाजून घेऊया। थोडंसं तेल घालून मंद गॅसवरती मस्त लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। आता आपण बऱ्याच वेळा सकाळच्या वरणाला फोडणी देतो, म्हणजे कांदा जिरं लसूण अशी आपण फोडणी देऊन वरण बनवतो, पण ते वरण चवीला तेवढं छान होत नाही आणि घरातील मंडळींना आवडत पण नाही। पण माझ्या या पद्धतीने तुम्ही असं वाटण तयार करून जर ही भाजी बनवली तर सगळ्यांना, म्हणजे तुमच्या घरातील सगळ्यांना ही भाजी खूप जास्त आवडेल आणि परत तुम्हाला बनवायलाच लावतील, एवढं चवीला छान होते। आता मी वाटण तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथं मी 2 चम्मच सुहाना ग्रेव्ही घेतलेली आहे। ही ग्रेव्ही या भाजीमध्ये नक्की घाला, या ग्रेव्हीने या भाजीची चव दुप्पट होते, त्यामुळे ही ग्रेव्ही नक्की घाला। त्यानंतर या ग्रेव्हीमध्ये मी 2 चम्मच लाल तिखट घातलेला आहे। इथं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता ही ग्रेव्ही आणि ही लाल तिखट आपल्याला पाण्याने व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे। आता आपण फोडणी देऊया। त्यासाठी कढईमध्ये मी 5-6 चम्मच तेल घातलं। आता इथं तेलसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथं मी 1 चम्मच जिरं घेतलेले आहे आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत। तेजपान, दालचिनी, 2 लवंग, 1 हिरवी विलायची आणि अर्ध चक्रफूल घेतलेलं आहे। आता सुरुवातीला आपल्याला तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरं घालायचं आहे, त्यानंतर खडे मसाले घालायचे आहे, व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि आता हे वाटण यामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं। अगदी 2 मिनिट मी हे वाटण परतून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे ग्रेव्ही आणि लाल तिखट भिजवून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि आता यामध्ये हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आता यामध्ये मी 1 चम्मच धनेपूड घातलेली आहे आणि हे धनेपूडसुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि जी ग्रेव्ही भिजवून घेतलेली होती त्या प्लेटमध्ये मी अगदी थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी यामध्ये घालायचं आहे। खूप जास्त पाणी अजिबात घालायचं नाही, अगदी 2 ते 3 चम्मच मी पाणी यामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर मी इथं एक छोटंसं टमाटर कट करून घातलेलं आहे। टमाटर जर खूप जास्त मोठं असेल तर अर्धच टमाटर यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर इथे मी शेंगदाणे घातलेले आहे। इथं तुम्ही शेंगदाणे बारीक करून सुद्धा यामध्ये घालू शकता, पण माझ्या मुलांना असेच शेंगदाणे या भाजीमध्ये खायला खूप जास्त आवडतात, त्यामुळे मी असेच शेंगदाणे यामध्ये घालत असते। आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर झाकण ठेवून मंद गॅसवरती आपल्याला अगदी 1 ते 2 मिनिट हे सर्व मसाले मस्त असे परतून घ्यायचे आहे, म्हणजे शिजवून घ्यायचे आहे। टमाटर मस्त असं शिजल्या जाते। त्यानंतर आता यामध्ये 1 चम्मच गरम मसाला घालायचा, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत हे एकदा पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला वरण घालायचं आहे। आता सर्व वरण मी यामध्ये घातलेलं आहे। आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। आता वरण जर खूप जास्त पातळ असेल तर यामध्ये आपल्याला पाणी घालण्याची गरज पडत नाही, पण थोडंसं घट्टसर हे वरण होतं, त्यामुळे मी अगदी थोडंसं यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ थोडं कमीच घालायचं, कारण आपण सकाळचं उरलेलं वरण घेतलेलं आहे, त्या वरणामध्ये अगोदरच मीठ असतं, त्यामुळे आपल्याला मीठ थोडं कमी घालायचं आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली आणि मिक्स करून या भाजीला आपल्याला मोठ्या गॅसवरती एक उकळी आणून घ्यायची आहे। नंतर गॅसची फ्लेम मंद करायची आणि मंद गॅसवरती अगदी 1 ते 2 मिनिट मी या भाजीला मस्त अशी उकळी आणून घेतलेली आहे आणि त्यानंतर गॅस बंद केला आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त चमचमीत अशी आपली भाजी तयार झालेली आहे। ही भाजी चवीला खूप छान लागते। तुम्ही जर का ही भाजी माझ्या पद्धतीने एकदा बनवली तर तुमच्या घरातील मंडळींना एवढी आवडेल की परत तुम्हाला वरण फेकण्याची गरज पडणार नाही। एवढी चवीला छान होती ही भाजी, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। ही गरमागरम भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, तसेच वरणासोबत खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा। आणि मंडळी, तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास एक लाईक नक्की करा। लाईक केल्यानंतर हाईप करा।
तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.